800 सबस्क्रायबरचा तुम्ही गेम बघितला तर या ठिकाणी 900 सबस्क्रायबरचा आज लगेच आपण गेम घ्यायला ठरले। त्यासाठी ही बॉल आणि बॅट आणलेली आहे आणि 2 टीम पाडले आहेत आपण। टीम दाखव इकडं। काय 2 ओव्हरची गेम घ्यायची आहे। 2 ओव्हरमध्ये जी टीम जास्त रन काढेल तिला ही बॅट आणि बॉल बक्षीस, रिबॉकची बॅट। चला आता मित्रांनो, आता वेळ न दवडता डिग्रजच्या कृष्णाकाठी आपण पाहू 900 सबस्क्रायबरचा गेम। 800 सबस्क्रायबरचा गेम तुम्ही पाहिला की शेतामधून आपण पसरले खडे वेचून कोण लवकर जास्त खडे वेचेल तो जिंकणार होता। 900 सबस्क्रायबरच्या गेमला आपण क्रिकेटचा एक मस्त असा जबरदस्त गेम घेतला आहे आणि अतिशय भारी असा हा भाग आहे पहा। आणि याच्या सगळ्यात शेवटी तुम्हाला मी एक हिंट देईनच, ती देखील आहे। चला भाग सुरू करू। 900 सबस्क्रायबरचा गेम आहे मित्रांनो। गावात गेलो एका दुकानामध्ये आणि बॅट आणि बॉल विकत घेतले आहे आणि या बॅट बॉलनं आता आपण घेणार आहे गेम 900 सबस्क्रायबरचा। ते 2 टीम पडायचे आहेत 3-3च्या आणि जे टीम जिंकेल त्याला ही बॅट बॉल बक्षीस। तर मित्रांनो, डिग्रजचा कृष्णाकाठ या ठिकाणी आपले 800 सबस्क्रायबरचा तुम्ही गेम बघितला तर या ठिकाणी 900 सबस्क्रायबरचा आज लगेच आपण गेम घ्यायला ठरले। त्यासाठी ही बॉल आणि बॅट आणलेली आहे आणि 2 टीम पाडले आहेत आपण। टीम दाखव इकडं। हो, एक टीम इकडे या। ही एक टीम आहे आणि ही एक टीम आहे। हां बघा, इथं 2 टीम पाहिला तुम्ही आणि प्रेक्षक वर्ग बसला आहे आपला। इथं प्रेक्षक वर्ग बसला आहे, लहान प्रेक्षक वर्ग आहे आपला सगळा। तर याच्यामध्ये आपण 900 सबस्क्रायबर झाल्यामुळे सुरुवातीला ठरलं होतं की 9 बॉलची गेम घ्यायची, पण आता कसं करायचं आहे, 2 ओव्हरची गेम घ्यायची आहे। 2 ओव्हरमध्ये जी टीम जास्त रन काढेल तिला ही बॅट आणि बॉल बक्षीस, रिबॉकची बॅट। चला आता मॅच आपण स्टार्ट करू। अंपायर आहे संग्राम देशमुख। चला पहिला बॉल, डॉट बॉल। मित्रांनो, या गेममध्ये तुम्हाला एक लेसन शिकायला मिळेल। तो सगळ्यात शेवटी एक लेसन आहे, तो खूप महत्त्वाचा आयुष्यासाठी बघा मित्रांनो। तर तो लेसन तुम्हाला सगळ्यात शेवटी समजेलच। आणि आता ही टीम खेळाली सुरुवातीला, टॉस वगैरे काही केलं नव्हतं आपण, सुरुवातीला ही टीम खेळाली। याच्यामध्ये सुरुवातीला जो आता प्लेयर खेळत आहे तो एक एक्सपर्ट आहे आणि पलीकडे दुसऱ्या टीम मध्ये आमचा मुलगा अवनीश तो एक एक्सपर्ट आहे। बघू आता काय काय होतंय। पहिला बॉल तो डॉट गेलेला आहे। दुसरा बॉल, थांबा 1 मिनिट, तयार होऊन दे। 2 बॉल 1 रन, आउट झालाय प्लेयर टेकाच्या अगोदर। चला दुसरा प्लेयर कोण आहे? ओम। 3 बॉल, फक्त 3च प्लेयर आहेत। तू आउट झाला की यांचा विषय संपला। हा 3 बॉल झाले। ब्लॉगर पहिला बॉल हुकला। हा 3 बॉल पहिला बॉल अरे पहिला बॉल हुकला, दुसरा बॉल भी हुकला ना। हा बरोबर। दुसरा झाला, तिसरा बॉल चालू। 6 आहे ना, 6 7 रन झाले बघा। 6 कधी ह्या करतो असं बघ। ए संग्राम असं करतो असं बघ। 3 बॉल 7 ब्लॉगर 6 पहिल्या टीमचे फक्त 7च रन झाले आहेत आणि आता सिंगल प्लेअरला खेळू शकत नाही आपण। चला दुसरी टीम। बस चला, का सिंगल आता काय खेळणार, संपला विषय। ए फक्त 7 रन काढलेत तुमच्या 3 प्लेअर मध्ये। पहिला बॉल डॉट गेला, नंतर एक विकेट, रन आउट, एक विकेट गेली, नंतर 6 गेला, 7 झाले आणि पुन्हा एक विकेट गेली। चला फक्त 7 रन काढले। 2 फायनल। तुम्ही 1 ओव्हर सुद्धा व्यवस्थित खेळू शकला नाही। फक्त 2 ओव्हरची मॅच आहे आणि आता दुसरी टीम खेळत आहे ज्यामध्ये आमचा मुलगा अवनीश मागे आहे बघा, केसरी शर्ट वाला। 1 बॉल अजून 10 बॉल आहेत। 11 पहिला बॉल डॉट गेला आहे। पन्या 2 बॉल, दुसरा बॉल डॉट गेला आहे। भावाची मॅच घालवाय नाही। पहिल्या टीमने 1 ओव्हर सुद्धा खेळली नाही व्यवस्थित। तिसरा बॉल, तिसरा बॉल 4 नाहीये, 1 रन। हॅलो नाही 4 नाहीये। चला 3 बॉल 1 रन। ए 6 च्या तिथं होतं का नाही, याचा अर्थ 4 तिकडे त्या पुढे घेणार मी। 6 तिकडे पण गेलता ना, 4 अजून लांब कर।
फोर याला एवढ्या जवळ असतो का हो असू दे की आम्हाला नाही हो टाक तुझ्या चिकून घे. किती बॉल झाले संग्राम टायमिंग चालू आहे का हा माईक स्टॅम्पवर ठेवलाय कोण धरा तयार नाही त्यामुळं पण्या पण्या आउट 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 डाली बॉल पहिल्या टीम मध्ये सिक्स मारणारा तो खेळाडू आहे तो एक प्रोफेशन आहे आणि या टीम मध्ये आमचा अवनीश म्हणजे आमचा मुलगा केसरी ड्रेसवाला चाललाय तो एक प्रोफेशन आहे पण त्याच्याकडून एक चूक घडली या ठिकाणी ते आता काय आहे ते पहा आणि पहा कोण जिंकते टीम अवनीश तू असू संग्राम जरा पुढे या उन्हात हे करू नको वळा उन्नीस यायला लागते माईकची रेंज असते वळा उन्नीस यायला लागते नवीन आला यो खेळायला डायरेक्ट बघितला का थांब एक मिनिट ए नवीन कोण खेळायला आले ते आवर अवनीश खेळायला चला 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 ए ओव्हर 5 बॉल राहिले फक्त ए बाबा 5 5 थांब 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 5 बॉलला रना पाहिजेत 6 पाहिजे 6 इक्वलला 6 पाहिजे इक्वलला 6 पाहिजे आम्ही 7 काढले इक्वलला 6 पाहिजे ठीक आहे ए हिकडं नसतं तिकडनं हिकडनं बॉल टाकताना स्वाकर इथे एक विरुद्ध टीमच्या प्लेयरने म्हणले की नवीन आलेला प्लेयर हा सुरुवातीला खेळवायचा मग मी अवनीशला स्ट्राईकला पाठवलं आणि आता पहा काय नेमकं घडतंय हा आता गेमचा टर्निंग पॉइंट आहे चालू एक मिनिट शेवट 5 बॉल राहिलेत 5 बॉल इक्वलला सरना टाका बॉल एकटा जिंकली की जिंकली की जिंकली की कुणाला मग त्यांच्याला तुमच्याला ह्याला एकटा खेळवलं नाही आंबीर ह्याला एकटा खेळवलं नाही चला टीम जिंकल्या कुठली टीम जिंकल्या या जिंकल्या टीम या लवकर चला या ए या लवकर चला एक ओव्हर बी खेळलं तरी बी जिंकलं एक ओव्हर 6 मारल्यामुळे जिंकला आहे 6 मारल्यामुळे चला हे घ्या एक रे काढला बस एक ए सरा बोलणं चला बॅट बॉल 6 मारल्यामुळे जिंकल्या ही टीम 6 मारल्यामुळे चला तर मित्रांनो पाहिलं दुसरी टीम ज्या टीम मध्ये आमचा मुलगा अवनीश होता ती का हरली फक्त निर्णय न घेण्याच्या क्षमतेमुळे की त्याने स्वतःचा निर्णय नाही घेतला बाकी म्हणाले पळ पळ मग तो धावला आणि ती रन त्याची कंप्लीट होऊ शकली नाही आणि तो स्टंपिंग आउट झाला त्यामुळे त्याला खूप वाईट वाटलं नंतर पण आम्ही त्याची समजूत काढली की इथून पुढे आयुष्यातील किंवा कोणतेही निर्णय स्वतः घ्यायचे दुसऱ्यावर डिपेंड राहायचं नाही ही सगळ्यात महत्वाची सीख यातून तुम्हाला मित्रांनो मिळाली असेल आणि डिग्रजच्या कृष्णाकेटाने 900 सबस्क्रायबरचा हा गेम पूर्ण झाला आता 1000 सबस्क्रायबरचा गेम काय आहे हे तुम्हाला लवकरच कळेल आता माझे सध्या 1300 सबस्क्रायबर झालेत 1000चा 1100चा 1200चा 1300चा अशा प्रकारे गेम येणार आहेत आणि डिग्रजचा कृष्णाकाठ हा पाहत चला मित्रांनो भाग मी खूप वेगळ्या पद्धतीने आणि खूप मस्त करायचा प्रयत्न करतोय रिअल लाईफवर आता मी कालच्या भागात जे कृषी प्रदर्शनाचा भाग आहे त्याच्यामध्ये आमच्या अवनीची एक घटना सांगितली होती की त्याला पोटाचा अचानक त्रास झाला मला आमच्या मिसेसने भरपूर कावलं म्हणजे समजावून सांगितलं की अशा घटना कशाला टाकताय म्हणजे कोण पाहते अशा घटना की तुमच्या मुलाला पोटाचा त्रास झाला मग तुम्ही त्याला जंगलात म्हणजे सिटीमध्ये एक आडोसा पाहून त्याला बाथरूमला टॉयलेटला वगैरे नेलात तर मित्रांनो मी म्हटलं जे आहे ते रिअलिस्टिक टाकणार का टाकणार सांगतो मित्रांनो की तो गाडीच्या मागे बसला होता अवनीश आणि त्याला अचानक लॅट्रिन लागलं होतं पण मी म्हटलं थोडं होल्ड कर तो 2-3 दिवसात लॅट्रिनला जातोय त्याचं टायमिंग फिक्स नाहीये मग त्याला पोटात अचानक असा गॅस तयार झाला तो गाडीच्या मागेच माझ्या गाडी रनिंग मध्ये असताना माझ्या मागे टेकला तो माझ्या इथे पाठला टेकला नशीब मी गाडी थांबवली तर तो मागे पडला असता आणि इतक्या जोरात तो रस्त्यावर पुन्हा उतरून पोट धरून रडा लागला की काय कळणं म्हणलं मला समजत नाही मला काय होतं डोळे पूर्ण पांढरे केला मला देखील कळणार मित्रांनो आता अचानक हॉस्पिटलला बोलावं लागतं ॲम्ब्युलन्स बोलावं लागतं किंवा काय करावं लागते मलाही कळणं मी 5-6 लोकांना लगेच गोळा केला तिथं ओ या म्हटलं काय झालं बघा मलाही समजलं नेमकं असं होतंय काय पोटात मित्रांनो जर तुम्ही लॅट्रिन जर दाबून ठेवली तर सगळ्यात मोठा धोका होऊ शकतो हे तेव्हा मला कळालं आणि ही एक जागृतीची गोष्ट आहे म्हणून मित्रांनो मी ह्याच्या आधी या भागात जी टाकलेली आहे ती मी कट नाही केली आहे अशी टाकलेली आहे तर त्यानं भरपूर मला घाबरवलं त्यावेळी काय कळणं मला कसं काय करायचं शेवटी त्याने इशारा केला की मला लॅट्रिन आलेली आहे म्हणून मग मी त्याला उचलून तिथे बाजूला एका आडोशाला घेऊन गेलो आणि लॅट्रिन करून व्यवस्थित मग पिसलेचं पाणी वगैरे आणून
सर्व व्यवस्थित झालं. पण मित्रांनो घाबरलो इतकं मित्रांनो, ही परिस्थिती तुमच्यावर सुद्धा येऊ नये, कोणावर सुद्धा येऊ नये म्हणून आपले बॉडीचे एंट्री पॉईंट जेवढे महत्वाचे तेवढे एक्झिट पॉईंट देखील महत्वाचे आहेत. एक्झिट पॉईंटची देखील काळजी घेत चला आणि पोट साफ ठेवत चला. अशा प्रकारे हा महत्वाचा संदेश आहे. मी तेव्हा तर पाचावर धारणच बसली होती माझी, म्हणून मी हा भाग कृषी प्रदर्शनाचा जो भाग आहे त्याच्यामध्ये हा भाग मी ऍड केलता. चला आता डिग्रजच्या कृष्णाकिनारी पुढचा भाग काय आहे तो याची लिंक त्याची हिंट या भागात मी तुम्हाला पुढे दिसेलच. तर तो भाग देखील पहा. डिग्रजचा कृष्णाघाट आवडत असल्यास नक्की सर्वांशी शेअर करा. खुश राहा, सुरक्षित राहा, हे मात्र महत्वाचं. चला.